क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे रामदासभाई पाटील त्यांच्या माध्यमातून आमच्या या मनसे ग्रुप भातांना आश्वासन दिलं गेलं की यस तुमच्या गावामध्ये हे स्पर्धा भरवण्यासाठी जे काही आर्थिक सहाय्य असेल जे काही मदत लागेल ती माझ्या माध्यमातून पूर्ण होईल आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवण्याचं काम केलंय रामदासभाई पाटील त्यांचं अगदी मनापासून मला हार्दिक आभार मानावंसं वाटतंय। चला थोडं स्पीडअप करायचं दोन्ही टीमला विनंती असेल आणि या दरम्यान पारितोषिक देखील असतील। सन्माननीय जितूबाई पाटील मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून जो कोणी बॅट्समन या स्पर्धेमध्ये तब्बल 4 रात्रीमध्ये 50 धावसंख्येचा पल्ला गाठेल त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि रामदासभाई पाटील मनसे पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट बॅट आणि कॅप त्या खेळाडूला दिली जाईल। 50 धावा कुटा वैयक्तिक आणि ही सगळी पारितोषिक तुमच्या नावावर असेल मित्रांनो। दोन्ही टीमला देऊया इथून शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेने। एकीकडे असेल श्री गणेश जेरवली, दुसरीकडे असेल आपल्याला पाहायला गेलं तर रोहिंजन संघ। अशी लढत दोन्ही संघांना शुभेच्छा। पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि इथून मात्र ऑन साइडला चेंडू जातोय। एकेरी दावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जातंय विनायक धुमाल यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर नाणेफेकीचा कौल लागला गेला इथून मात्र आपण पाहिलं गेलं तर रोहिंजन संघाच्या माध्यमातून आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आमंत्रित केलं गेलं श्री गणेश जेरवली या संघाला आणि विनायक धुमाल आणि प्रेम शिंदे अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस सडव्या बॅटने फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकापेक्षा फारसं काही मिळणार नाहीये। एकेरी धावेने वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरला प्रेम शिंदे। दोन्ही बॅटरचा विचार करायचा झाला तर आघाडीचे फलंदाज आणि पॉवर प्लेची ओव्हर आणि अशा वेळेस मोठे फटके येणं गरजेचं असेल श्री गणेश डेरवली संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय अक्षय घारगे त्यांनी चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर करून दिली आपल्या संघासाठी। या दरम्यान नावंडे गावातून एक आमचे अत्यंत जवळचे मित्र संदेश हडप साहेब हे देखील या स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, त्याचं देखील अगदी आणि त्याच दरम्यान निलेश जी हडप साहेब यांचं देखील आगमन होताना आपल्याला पाहायला मिळाले। सर्व मंडळींचं मनपूर्वक आभार। निलेश हडप एक युवा उद्योजक म्हणून त्यांची गणना केली जाते, त्यांचं देखील शब्द सोमनाने मी मनपूर्वक आभार प्रकट करतो या मनसे ट्रॉफी मध्ये। आणि या दरम्यान चौकारानं स्वागत केल्या सर्व मंडळींचं। बॅट्समन असेल विनायक धुमाल। पहिली ओव्हर सुरुवात आहे। पहिली ओव्हर म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, हे चांगल्या रीतीने ओळखलं होतं विनायक धुमाल यांनी आणि चौकारानं सुरुवात केली आहे। आणि या दरम्यान लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। सन्माननीय निलेश हडप साहेबांकडून युवा उद्योजक आहेत खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर आणि आल्या त्यांनी मात्र पारितोषिकांची बडीमार लगावली गेली। जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। यावेळेस बॅटची वरची कडा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जेल बाद होतोय आणि विनायक धुमाल बॅक टू द डगआउट। यस यस थँक्यू डीजे। जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल कारण तिसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अपेक्षा होत्या डेरवली संघाला की अजून मोठे फटके येतील विनायक धुमाल यांच्या बॅट मधून, परंतु अक्षय घारगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय त्यांनी मात्र हे स्वप्न जे
रचवलं होतं डेरवली संघाने ते मात्र मोडीच काढण्याचं काम केलंय. अक्षय गर्गे जबरदस्त गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र 6 धावा खर्च झाल्यात आणि एक मोठा अडथळा मात्र मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आपण पाहतोय श्री गणेश डेरवली संघाच्या माध्यमातून दाखल झालाय प्रणय पाटील इन ॲट नंबर 3 पोझिशनवर. शेवटचे चेंडू शिल्लक जरूर असेल या ओव्हर मधील. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर हे षटक जवळपास नावी राहिलंय ते म्हणजे साई 11 नवीन वसाहत रोहिंजन संघाच्या वाटेने. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय, फटका चांगला आहे आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करेन साई 11 वसाहत रोहिंजन संघ थोडा स्पीडअप करायचं कारण नाईटची शृंखला आहे. अर्थातच वेळेत संपणं गरजेचं आहे. त्यामुळे सहकार्य देखील करणं अपेक्षित आहे मित्रांनो. पवन गायकवाड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं आणि आता मात्र प्रेम शिंदे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर त्यांचे 12वा प्रतिनिधी आम्हाला सांगतायत की सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा कुठल्या वैयक्तिक त्यानं आणि गोव्याच्या मैदानावर खऱ्या अर्थाने कुठल्या. आणि आज जर या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा कुठल्या तर जितूभाई पाटील यांच्याकडून तब्बल मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच दरम्यान रामदासभाई पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट, एक पॅड आणि कॅप असेल. आणि संधी सोनं करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न मात्र इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पण तो निर्णायक क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. तोही या दुहेरी धावेने धावसंख्येचा विचार करायचा झाला आपण स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली गेली तब्बल मात्र 1 गडी बाद 12. यस, जो कोणी बॅट्समन वैयक्तिक 50 धावा कुठेल या स्पर्धेमध्ये तब्बल 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. 4 रात्रीमध्ये कोणीही कितीही बॅट्समन असतील वैयक्तिक 50 धावा कुठल्या तर जितूभाई पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, रामदासभाई पाटील यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट, एक पॅड, एक कॅप, सर्व गोष्टी मिळतील. आणि हे सर्व बक्षीस आहे तुम्हाला जर जिंकायचे असेल तर असे फटके येणं गरजेचं आहे. प्रेम शिंदे यांच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार. करपाडा संघाला देखील एक विनंती असेल की तुम्ही कुठे जाऊ नका, लगेचच दुसऱ्या राऊंडची मॅच खेळवली जाईल. दरम्यान खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर खालापूर विभागातून खऱ्या अर्थाने आमचे युवा उद्योजक निलेश हडप साहेब असतील ते इथे दाखल झाले. त्या दरम्यान संदेश हडप साहेब, माऊली इन्व्हर्ट प्रोप्रायटर्स असतील, संकेत दिसले, युवा कार्यकर्ता शिंदेगड बेलवली आणि आदेश हडप सर्व मंडळी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी खालापूर वरून दाखल झाले. सर्वांचं अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करतो या मनसे ट्रॉफी 2025च्या पर्वामध्ये. यावेळेस चेंडू आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी वाईड फेकला गेला. याही वेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र कोणती चूक केली जाणार नाहीये. ज्या बॅट्समन वर इथे मात्र पूर्णपणे डिपेंड होती ती श्री गणेश डेरवली संघ, त्या बॅट्समन प्रेम शिंदेला मात्र इथे मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. एक मोठा आदरा बसतोय श्री गणेश डेरवली संघात.
या दरम्यान लगातारच्या 3 विकेटसाठी निलेशजी हडप साहेब युवा उद्योजक आरोही फार्म यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि तब्बल खऱ्या पाहिलं गेलं जो बॅटिंग करेल लगातारचे 3 षटकार देखील मारले तरी देखील पारितोषिक असेल ते मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक निलेशजी हडप साहेब यांच्याकडून सुपूर्द केले जाणार आहेत. धन्यवाद सर्व मंडळींचं. यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील केली गेली. पंचांनी ही अपील स्वीकारली आणि इथून मात्र अजून एक बॅट्समन बॅक टू द डगआउट जयेंद्र भोयर. अनिकेत मस्कर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. जर आपण आला असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा आहे आणि व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. अनिकेत मस्कर. यावतचा बॉल आपण पाहतोय चॉप केला बॉलला बॉटम हँडचा योग्य वापर यावत पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय श्री गणेश डेरवली त्यांच्या विरोधात साई 11 नवीन वसाहत रोहिंजन यांच्या अगेन्स्ट ही मॅच चालू आहे. श्री गणेश डेरवली टीम न 20 संख्येवरती 3 विकेट गमला. प्रणाल पाटील आणि दिनेश पाटील डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. प्रणाल दर्जेदार खेळाडू आहे. याच दरम्यान विनंती देखील असेल भातान गावातील जे वरिष्ठ नागरिक असतील त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही आग्रहाची विनंती असेल. आमचे रामदासबाई पाटील त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. त्यांच्या माध्यमातून एक आग्रहाचं आमंत्रण असेल. जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. टीमची टोटल झाले 24 धावा, 2 षटक संपलीत, 3 गडी बाद झाले श्री गणेश डेरवली टीमचे. पण पाहायला सन्माननीय रोहित दादा पाटील सोमटणे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या मनसेत पनवेल तालुका जशकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. 24 वरती 3 विकेट गमावलेत अगदी श्री गणेश डेरवली टीमनं डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतो दिनेश पाटील डॉस्ट्राक एंड वरती प्रणाल ला आपण पाहतो आक्रमक दर्जाचा खेळाडू. डेरवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं प्रणालची कमालीची बॅटिंग आणि यावर तोच प्रणाल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम सुमित यावस पहा हा प्रकार होता शिरवरती वेद गणा बॉल नक्कीच आपण पाहिला. यस या बॉल वरती नाराज असेल दिनेश पाटील. त्यांना माहिती होतं परंतु धीमा गतीने बॉल फेकला, गती कमी केली, व्हेरिएशन या बॉल वरती पाहायला मिळाले आणि या बॉल वरती एक धाव नक्कीच प्राप्त झाले. टीमची टोटल पोहोचले आता 25-25 या अंकावरती. प्रणाल पाटील वरती खूप जबाबदारी असेल. अगदी आपण पाहिला डेरवली टीमचा हा अगदी आक्रमक बॅटर आहे. ओळख आहे प्रणालची आक्रमकता परंतु यावेळेस बॉल स्लॉक स्वीपचा प्रयत्न फसला आणि बॉल सरळ निघून गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रणाल पाटीलला शांत ठेवणं सोपं काम नाहीये. ते सुमितने यावेळेस कमालीचं पार पडला अद्यापर्यंत. सुमित यंगस्टर अगदी आपण पाहायला गेलं त्याच्या समोर आणखीन एक प्रणाल पाटील यंगस्टर नक्कीच आपण पाहतोय. परंतु आक्रमक खेळाडू आहे सातत्याने आपण उल्लेख करतो. त्याची आक्रमकता या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीमला गरज सुद्धा आहे. 25 धावा यावत प्रणाल पाटील ब्रँड मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आली आहे. प्रणाल दादाची बेल. इट्स मॅक्सिमम षटकार.
टीमची टोटल 31 अंकावरती. मी म्हंटल होतं ना प्रणाल पाटील जास्त वेळ शांत बसणारा आता खेळाडू नाहीये, त्याने ते सिद्ध केलं. त्याच्या नावाप्रमाणे त्याने खेळ केला, षटकार टोकला आणि मोठमोठे षटकार टोकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. षटकारांच्या पलीकडे बॉल मारण्याची क्षमता बल्लू या नावाने प्रसिद्ध आहे. प्रणाल पाटील डीपीएल मध्ये आपण पाहिलं होतं. यावरचा बॉल फुलटॉस पाठची कडा डीप पाईन लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल दुसरीचा प्रयत्न दिनेश पाटील करतात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच रोखलंय प्रणाल पाटीलला बल्लून. एक जाव या बॉल वरती टीमची टोटल पोहोचेल आता 32 या अंकावरती. 3-3 म्हणजे 3 गडी बाद झालेत. 32 धावा धावफलकावरती श्री गणेश डेरियल टीमच्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सुमितला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हुक केला, धावा बुक केल्यात आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. आलाय षटकार. टोटल पोहोचले 38 धावा धावफलकावरती. आपण जर पाहायला गेला दिनेश पाटील डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये ठोकला, मागच्या बॉल वरती षटकार. हुकचा कमालीचा फटका आपण पाहिला. डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला गरज आहे त्यांनी ओळखलं आणि यावर षटकारांची बरी भाषा त्यांच्या बॅटच्या माध्यमातून बोलली जाते. आणखीन एक यावर समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु पोहोचणार नाही. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा पार. धावा येतील या बॉल वरती 4-4-4. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. अगदी आपण पाहायला गेला 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आपण पाहायला गेलं 42 धावा धावफलकावरती लागला. 3 विकेट गमावल्या. बॅटिंग करणार श्री गणेश डेरियल टीमनं 3 विकेट सुरुवातीला लवकर गमावल्या. तदनंतर दिनेश पाटील नंतर प्रणाल पाटील बल्लूनं टीमला सावरलं. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं. चला 12th मॅन पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय ज्या ठिकाणी टीमच्या लवकर विकेट्स गेल्या डाऊन झाल्या त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं टीम स्ट्रगल करत होती. बॅटर्स त्या ठिकाणी बल्लू दिनेश पाटीलनं 7 व्यापास खूप कमालीची दिली. डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकला गेला. आपण पाहिला चांगले सिंगर आहेत त्याचबरोबर चांगलं व्यक्तिमत्व त्या विपरीत एक चांगले खेळाडू आपण नेहमीच पाहत असतो. श्री गणेश डेरियल टीमचे डीपी दिनेश पाटील परंतु बल्लूचा खेळ कमालीचा राहिला. अद्यापर्यंत आपण पाहायला गेला 5 चेंडू फेस केलं प्रणाल पाटील अर्थात बल्लूनं. 15 धावा त्यांना इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्यात म्हणजे टीमला चांगला टोटल पर्यंत पोहोचवलं. टीमची टोटल 42 या अंकावरती 42 धावा धावफलकावरती लागल्यात. कमालीचा आवाज कमबॅक केला. कमबॅक कसं असतं ते आता अगदी या दोघांनी श्री गणेश डेरियल टीमच्या बॅटर्सनी दाखवून दिला आणि यावरच कमबॅक करावंच लागतं तुम्हाला कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता अगदी बॅटिंग करण्यासाठी असू द्या गोलंदाजी करण्यासाठी असू द्या फिल्डिंग करण्यासाठी असू द्या तेव्हा अंगावरती तुमच्या गावाची टी शर्ट असेल आणि तुम्ही गावाची टी शर्ट का परिधान केले. टीम अगदी आपण पाहिला एवढ्या मोठ्या गावातून 11 खेळाडू निवडले त्याच्यामध्ये तुमची निवड तुम्हाला का निवडलं गेला त्यावेळेस तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. अक्षय चव्हाण आणि सुमितजी पाटील डेरियल टीमचे करता पाठीराखे खंबीर समर्थक त्यांना देखील आपण पाहायला गेला शुभेच्छा देवा कारण पाठीराखे खूप महत्वाचा भाग असतात. कारण आपण पाहायला गेलं पाठीराखे सोबत असली पाठिंबा देणारे माणसं सोबत असली तर मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. आता परिस्थिती बदलली श्री गणेश डेरियल टीमसाठी. 42 धावा धावफलकावरती शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. ट्रॅक वरती गोलंदाज जीवन गायकवाड. यावर स्लो फुल टॉस बल्लू साठी क्षेत्ररक्षकाने केली चुकी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दष्ट ठेवून बल्लूने ठोकलाय. बल्ले बल्ले करत हा षटकार.
टोटल पोहोचले 48 अंकावरती। सुरुवातीच्या आपण काही मॅचेस पाहिला लो स्कोरिंगच्या, तदनंतर आता मॅच आपण पाहिला 50च्या आकड्याकडे। श्री गणेश डेरवली विचार करते, विचार नाही तर अक्षरशः पूर्ण केल्या। सांघिक अर्धशतक टीमचं झालंय कंप्लीट, टीमची टोटल जाऊन पोहोचेल 54 या अंकावरती। सुरुवातीला 3 विकेट लवकर डाऊन झाल्या, त्यानंतर बल्लूनं डाबाला सावरलं आणि ठोकतोय षटकार 54। वेगवान या बस होता, खूप वेगवान बॉल होता। आपण पाहायला गेला बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत। इनसाइड आउटचा प्रयत्न व्ही शेप मध्ये केल्याचा प्रयत्न फसला प्रणाल पाटीलचा। टीमची टोटल आपण पाहिला 54 वरती स्थिरावले। चौथ्या ओव्हरचा शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक नमीच म्हटलं जातं आणि यावर तो खेळ सुरू आहे आणि हाणामारी केली जाते। अक्षरशः धोबी पछाड केले बल्लूनं या षटकामध्ये। टीमची टोटल तब्बल 54 वरती पोहोचवल्या। असं वाटलं होतं डिलीट टीम आपण पाहायला गेला तर नक्कीच बॅकफुटला ढकलली जाते की काय पहिल्या सत्रामध्ये। प्रणाल पाटील असताना डेरोली मागे जाईलच कशी, हा प्रश्न होता। आणखीन एक चॉप केलं यस पंथांच्या बाजूनं, बॉलला खेळून काढला, बॉल चला साइड स्क्रीनच्या बाजूला। 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार। अठ्ठावन्न या अंकावरती 58 लॉस ऑफ 3 विकेट। 58 धाबा दाफलकावरती जीवन गायकवाड या फ्लिक केलाय, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल। फटका केसला बल्लूना, या बॉलला पाठवलं सीमा रे शापार, आलाय षटकार। काय कमालीचा फटका, रिप्ले वारंवार पाहावा असा फटका केसला। टीमची टोटल पोहोचवले 64 या धावसंख्येवरती प्रणाल पाटील बरसला, अक्षरशः बरसला। गोलंदाजाला तो संधी देतच नाहीये। बल्लू मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस कमालीची बॅटिंग। आणखीन एक बल्लूचा दणका, फुल टॉस वरती फुल टोल, जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून। बल्लू भावा मारतो उचलून उचलून, ठोकतोय या बॉल वरती षटकार। काय खेळ पहिला, बल्लूनं वैयक्तिक योगदान, बल्लूचा 11 बॉल्स फेस केले, 43 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं टीमला। त्याच्यामध्ये 5 षटकार, अगदी आपण पाहायला गेला 3 चौकार बल्लूचं पाहायला मिळाला। आणि आवाज काय टीमनं अगदी आपण पाहायला बल्लूनं बॅटिंग केली। काय मी म्हटलं होतं IPL मध्ये त्याची बॅटिंग आम्ही पाहिली आणि आवाज तशीच बॅटिंग त्याची या मैदानावरती, ज्यासाठी बल्लू ओळखला जातो तशी बॅटिंग। टीमची टोटल 70 या अंकावरती पोहोचले। आता आपण पाहायला गेलं नवीन वसाहत रोहिंजन या टीमला करायचे 24 बॉल मध्ये 71 धावसंख्येचा पाठलाग। तो पाठलाग कसा होईल ते पाहूया, कारण मोठं आव्हान आहे। अगदी 71 धावसंख्येचा डोंगर तुम्हाला आता चढायचा। तो चढत असताना यावेळेस अगदी
तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण हे करणं अत्यंत गरजेचं आणि त्या आक्रमणामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं. ते ठेवतील का बॅटर्स रोहिंजन टीम जे पाहायला जाईल ते देखील काही कमी नाही. त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. त्या अगोदर आपण पाहायला गेलं आघाडीच्या बॅटरना आता अगदी चान्स घ्यावे लागतील आणि सुरुवातीपासून आक्रमण हे करावाच लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे अगदी 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील या टीमचे सर्व नक्की त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं कमी वयामध्ये त्यांनी सुरुवात केली. ही शृंखला फक्त आपण पाहिला ही वाहिनी फक्त रायगड जिल्हा पुरता मर्यादित नाहीये. भारताच्या बाहेर ही वाहिनी जाऊन पोहोचल्या. प्रेक्षक मायबाप नक्कीच आपण पाहत असाल सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या मराठी माणसाची वाहिनी आहे आणि खूप यश संपादन केलंय कारण मोठमोठ्या स्पर्धा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच पाहत असतो आणि यावर कित्येक ठिकाणी मॅचेस चालू असतील आणि यावर संपूर्ण त्यांची टीम देखील खूप सारी मेहनत, कॅमेरामॅन महत्वाची भूमिका अगदी त्याच्यामध्ये आमचे प्रणव पाटील असतील आमचे मित्र पण त्यांची देखील खूप सारी मेहनत राहिली. आता 24 बॉल मध्ये करायचे 71चा पाठलाग तो कसा केला जाईल ते पाहिलं जाईल. अगदी डेरवली टीम म्हटलं की गोलंदाजांचा भरणा असलेला संघ पनवेल तालुका डेरवली गाव आणि श्री गणेश डेरवली म्हटलं तर नक्कीच अगदी वेगवान गोलंदाजांचा भरणा असलेला 1 गोलंदाजच्या टीम मध्ये आपण पाहत असतो. परंतु रोहिंजन टीमच्या बॅटर्सला सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. रोहिंजन टीम देखील सध्याच्या आपण पाहिलं वर्षामध्ये बराचसा फॉर्म मध्ये आहे. चांगला लई मध्ये अद्याप टीम चालली. 71 धावा जरी असल्या विकेट वरती त्या कठीण नाही आहेत. अगदी जसं बल्लूने प्रहार केले तसे प्रहार करणे आता तुम्हाला गरजेचं म्हणजे आता कर्ज तुम्हाला फेडायचंय मयूर पाटील सर. तुमच्या डोक्यावरती ते कर्ज झालं आता ते हप्त्याने नाही तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे आवाज अगदी चांगली धावसंख्या ठेवून तुम्हाला ते फेडावं लागेल. 70 धावा जमवल्या श्री गणेश डेरवली टीमनं 71चा पाठलाग यावच करायचा रोहिंजन टीमला. ट्रॅक वरती पहिलाच गोलंदाज विनायक धुमाल. यस आणखीन एक दर्जेदार ही नावं चर्चेतली आहेत. विनायक धुमाल असू द्या, दिनेश पाटील असू द्या, त्याच्यामध्ये आणखीन एक अगदी आपण पाहिला खूप चांगले चांगले खेळाडू डेरवली टीमने दिलेत. विजय बालाजी असतील, भारत पाटील सारखे खेळाडू डीपीएल मध्ये आपण पाहिलं. दशरथ धुमाल यांचा फॉर्म बेस्ट बॅट्समन ठरले होते. बस फॉर्म टेम्पररी, क्लास इज परमनंट. प्रतीक पाटीलला विसरता आला नाहीये कारण प्रतीक पाटीलला कमालीची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे आणि यावसा गोलंदाज मी म्हटलं ना खूप चांगले आहेत. आणि पहिलाच गोलंदाज आपण पाहतो विनायक धुमाल अगदी ऑलराऊंडर आहे टीमचा A1 क्वालिटीचा. अक्षय साखेंवरती अक्षय घाडगे त्यांच्या बाजूला आपण पाहतोय सोबतीनं संस्कार क्षीरसागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ग्रीन सिग्नल पंचांचा मॅचला होईल सुरुवात. पहिलाच गोलंदाज विनायक धुमाल ट्रॅक वरती तयार. यावस अलंग कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. नक्कीच नवनाथजी धुमाल यांच्याकडून पारितोषिक आलाय. विनायक धुमाल यांच्यासाठी लगातारच्या 2 विकेट साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहा संधी आहे विनायक धुमाल यांच्याकडे परंतु आपण पाहायला गेलं अक्षय आहेत, संस्कार आहेत, चांगले बॅटर्स. आणखीन एक आवाज खराब बॉल नक्कीच आपण पाहतो. पंचांचा वाईटचा इशारा नियम क्रमांक 22 चा वापर या ठिकाणी करण्यात आला. टीमची टोटल 2 अंकावरती आपस पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती आता आपण पाहतो संस्कार क्षीरसागरला दर्जेदार खेळाडू, मल्टी टॅलेंटेड खेळाडू, त्याला शांत डोक्यानं खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल विनायक धुमालला फटकेबाजी करणं सोपं नसणार आहे. नवनाथजी धुमाल यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 विकेट साठी आपण पाहतोय अगदी विनायक धुमाल यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 80 रुपये किंमत आणि आपण पाहिलं आपल्या गावाच्या टीम साठी नेहमीच ते उभे असतात असे नवनाथजी धुमाल टीमला सपोर्ट. सुप्रसिद्ध गाडा मालक, नवा बालाचे मालक नवनाथजी धुमाल. यावरचा आणखीन एक दर्जेदार चांगला लाईन वरती गोलंदाजी होत्या विनायक धुमाल. संपूर्ण स्पर्धेतील आजची दुसरी रात्र आणि 140वा डॉट बॉल आपण पाहिला. मयूर पाटील आमच्या सोबत जेव्हा असतात प्रत्येक बॉलची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावरचा बॉल फुलचा फटका, टायमिंग प्रॉपर. यस बॉल करतो हवाई सपर षटकार.
ही सूचना दोन्ही टीम साठी जो विजय होईल तो भोकरपाडा टीमची केलेल जय हनुमान भोकरपाडा यावरचा सरळ बाट केलाय साइड स्क्रीनच्या बाजूला फटका बॉल झाला वन बाउंस सीमा पार धावा येतील या बॉल वरती 4 टीमचे टोटल पोहोचले 12 अंकावरती 12 धावा मी म्हटलं होतं संस्कार देखील कमी नाहीये परंतु विनायक धुमाल त्याच्यापेक्षा सव्वा शेर आहेत पकडला झेल आणि संपवला संस्कार क्षीरसागर जो घातक ठरत होता त्या बॅटरचा या मॅच मधील खेळ आपटा कोलीवाडा यांची मानाची पालखी अगदी पायी आपण पाहायला गेलं तर एकविरा देवीच्या कारले डोंगरावरती आपल्याला नक्कीच जाताना पाहायला मिळेल नक्कीच या बॉलवरती षटकारला तर सन्माननीय नितेश शेठ देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल हॉटेल चायना टाउन सुप्रसिद्ध शाखा चौक वाशिवली तदनंतर सीबी रोड खूप स्वादिष्ट चायनीज आणि त्याचे प्रोप्रायटर युवा उद्योजक आपण पाहतो नितेश शेठ देशमुख यांच्या माध्यमातून या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल बॅटरसाठी चायना टाउन ब्रँड बनला आता हे देखील आपण मग सुरुवात एका शॉप पासून नवनाथ धुमाल यांच्याकडून एक विकेट साठी 500 यावरचा बॉल कीपर देखील चकलेत बॉल चाला लॉंग स्टॉप रिजन मध्ये आला लेग बायच्या स्वरूपात नशिबाचा चौकार स्विचचा प्रयत्न फसला गेला सर बॅटने फटके येत असतात त्यावेळेस असा प्रयत्न करणं किती अगदी योग्य असेल हा प्रसाद अगदी प्रसादला आपण पाहायला गेला अक्षय गाडगेला प्रश्न पडला असेल परंतु टीमची टोटल 16 वरती स्थिरावले गेले प्रशांत मोले गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजी करतो कमालीची गोलंदाजी एकत्रीचा पाठलाग करायचा नक्कीच अक्षयला देखील माहिती आहे सुरुवातीपासून आक्रमण केलं नाही तर नक्कीच ही मॅच आपल्यासाठी जड बनेल त्याचा तोच प्रयत्न आहे इनसाइड आउटचा लॉब फेट परंतु क्षेत्ररक्षक बल्लू त्या ठिकाणी आहे पकडला झेल प्रणाल पाटील आणि टिपला अगदी आपण पाहायला गेला संपवला या खेळाडूचा खेळ अक्षय गाडगे होतील बाद विनंती असेल स्पीड अप करा दोन्ही टीम्स आता आपण पाहायला गेला प्रशांत बोले यांनी विकेट संपादन केले अक्षय घाडगे थोडस स्ट्रगल करताना दिसत होता कारण अद्यापर्यंत आपण पाहिला 4 चेंडू त्याने फेस केले एका धावसंख्येवरती खेळत होता आणि विकेट त्याला सॅक्रिफाईस करावी लागली का हा प्रश्न पडला कारण अगदी आपण पाहिला धावांचा खूप सारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवा रोहिंजन टीम विनंती असेल की आपण लगेचच आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा शेवटचे आता बॉल
15 आणि गरज आहे 55 धावसंख्येची. ट्रॅक वरती प्रशांत मोले गोलंदाज आपण पाहायला गेला तर कमालीची गोलंदाजी करतात. आधी विनायक धुमाल यांना पाहिलं, त्यांनी धावा खर्च केला 12. एक आपण पाहायला गेलं तर नक्कीच पहिले षटक खूप चांगलं पाहायला मिळालं, कारण पॉवर प्लेचं षटक होतं त्याच्यामध्ये आपण पाहायला कमालीची गोलंदाजी विनायक धुमाल यांचा एक्सपिरियन्स अनुभव नक्कीच त्यांनी वापरला. आणि याबस या षटकामध्ये प्रशांत मोलेंना अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं कमालीची गोलंदाजी केली. सुमित ढोगले अगदी गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता इनट नंबर 4 वरती सुमितला आपण पाहतो. प्रशांत मोले ट्रॅक वरती 15 चेंडू आता 55 ची गरज. विनिंग इक्वेशन आपण जर पाहिला गेलं 15 चेंडू 55 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं आघाडीची जोडी परतल्या स्वस्तामध्ये. मी म्हटलं होतं सुरुवात आघाडीच्या जोड्यावरती जबाबदारी असेल. 70चा पाठलाग करत असताना ते देखील परतलेत, पण आता आहे बारी सुमितची. सुमित देखील आल्या पावली माघारी परतील. आणखीन एक झटका क्रमांक 3 बसतोय. नवीन वसाहत रोहिंजन टीमला. आतमध्ये इनट नंबर 5 वरती परंतु ऑन हॅट्रिक वरती याबस गोलंदाज प्रशांत मोले असतील. याबसचा बॉल सोडून दिला. यस पंचांचा वाईटचा इशारा. टीमची टोटल 1 ने वाढली. टीमची टोटल बनेल आता 17 धावा. 17 धावा फलकावरती लागल्यात. 17 धावा जेव्हा स्कोर कार्ड वरती येतात, परंतु को इन्सिडेंस असेल की नाही माहिती नाही, परंतु आपण पाहायला गेला 14 चेंडू आता 54 धावसंख्येची अद्यापही गरज. 17 पैकी 11 कोणत्या टीमला बसणार ते पाहिलं जाईल, कारण हा आकडा अशुभ नसेल, को इन्सिडेंट असू शकतो, पण या आकड्यावरती काही ना काही घडत असतं ते आपण कित्येक वेळा ऑन हॅट्रिक वरती प्रशांत मोले कित्येक वेळा आपण पाहत होतो. 17 पैकी 11 बसलाय की का आता. यस डेरल्टीला बॉल चाललाय. 4 धावसंख्येसाठी आलाय मनसे. पनवेल तालुका चषकामध्ये दिमागदार चौकार. झालेत सटीक होता यावस. यॉर्कर नक्कीच आपला पाला चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटर यावस पाहायला लागेल फलंदाज सुमित खंडागले, ज्याने चौकार लगावला त्याला परतावा लागेल आता तंबूच्या दिशेला. नुकतेच आपल्याला पाहायला गेलं तर आमच्या विजय ठाकूर यांचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय नितेश देशमुख मोन्या, हॉटेल चायना टाउनचे ओनर, त्याच दरम्यान विशाल डांगे मसाले या कंपनीचे ओनर आहेत. त्या दरम्यान नितीन जाधव असतील कॅबजेमिनी कंपनीचे सॅप ऑफिसर, आणि त्याच दरम्यान मयूर लहाने आस्वाद हॉटेलचे मालक, या सर्व मंडळींचं अगदी मनापासून मी मनसे ट्रॉफी 2025 मध्ये पुनश्च हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच सर्व व्यावसायिक आपण पाहतोय, ना कुणाच्या वादात ना कुणाच्या नादात. यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात हा मंत्र आहे, आणि आपण पाहिला ही यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी सुरुवात आपण पाहायला गेलं छोट्याशा नक्कीच एक रोपट्यापासून केले होते, परंतु आता त्यांचं यश आपल्याला सर्वांना दिसतं. परंतु कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नसतो, परंतु यशाची चमक सर्वांना दिसत असते. बस असे उद्योजक पाहतो. हुकचा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? लॉंग रेंज चेस आहे त्याच्यासाठी. बॉल चाललाय सीमा रेषा पार. या बॉल वरती आलाय मनसे ट्रॉफी मधला आणखीन एक दिमागदार षटकार.
चेंडूमध्ये 44 धावा आपण पाहायला गेलं तर नक्कीच बॅटर प्रसाद न यावंच कमालीची बॅटिंग केल्या डाबाला सावरला असं वाटतंय पण तो यावंच पहा पुन्हा एकदा लॉंग चेस लॉंग नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल एक धावा बस प्राप्त केली जाते दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न होता एकच धाव यावंच केली कंप्लीट टीमची टोटल पोहोचेल 28 वरती आता शेवटचे बॉल बाकी आहेत 10 आणि गरज आहे 43 धावसंख्येची या मैदानावरती ह्या धावा देखील कठीण नाही आहेत कारण अनेक रेकॉर्ड्स आपण या मैदानावरती 6 बॉल्स मध्ये कित्येक धावा देखील पाहिल्यात त्यामुळे 10 मध्ये 43 हे कठीण नसणाऱ्या परंतु यावंच अगदी करावा लागेल त्या जीवन गायकवाड आणि प्रसाद मुकणे या बॅटर्सला प्रसाद सेट आहेत त्यांना जास्त जबाबदारी घेतली पाहिजे कारण आपण पाहायला गेला प्रसाद इनट नंबर 3 वरती आले होते खूप महत्वाची पोझिशन आहे क्रिकेट मधील त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल सरळ बाटणं काय कमालीचा अप्रतिम अगदी हा फटका होता पण तो एलिमिनेशन कमी बॉल अगदी सीमा रेषा लगत पोहोचला नाही आणखीन एक विकेट डाऊन आणखीन एक झटका बसतोय नवीन वसाहत रोहिंजन टीमला आता संतोषला आपण पाहतो संतोष मुलीगोल्ड ट्रॅक वरती यावरचा बॉल अगदी आपण पाहायला लागेल टप्पा पडला ईशानच्या वरून ट्रॅव्हल करणारा बॉल नक्कीच आपण पाहिला आणि डॉट बॉल प्रेशर मध्ये अडचणी अवश्य त्यापेक्षाही आपण पाहिला बास पासून दूर नेऊन ठेवतील बॅटिंग करणाऱ्या साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या टीमला यावरचा लॉब केला बॉल उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पकडलाय बल्लू न झेल आणि संपवला अगदी या खेळाडूचा या मॅच मधील खेळ अगदी आपण पाहिला अलग द कार्पेट आडव्या बॅट न केला डीप काव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल डबलचा प्रयत्न होता परंतु रोखला गेला परंतु आपण पाहतो या ठिकाणी रोहिंजनचे आमचे सन्माननीय वैजनाथजी पाटील सन्माननीय रामदासभाई पाटील यांच्या अगदी जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित असतील वैजनाथजी पाटील रोहिंजन यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित असाल तर आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती या रामदासभाई पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आता करायचे शेवटच्या बॉल बाकी आहेत 6 आणि करायचे 42 धावा बॅटिंग करणाऱ्या नवीन वसाहत रोहिंजन टीमला साई 11 या नावाने खेळ करते नक्कीच भोकरपाडा टीम प्रतीक्षित आहे अगदी आमच्या बरोबर 2 हात कोण करेल या मॅच मध्ये आपण पाहायला गेला सध्या तरी औपचारिकता परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडला जाणार नाही या मॅच मध्ये सर्व काही सांगणं रिझल्ट वर्तवणं खूप चुकीचं मानलं जाईल प्रणाल पाटील अर्थात बल्लू शेवटच्या षटकासाठी आला 6 मध्ये आपण पाहिला 42 रोखाचे आव्हान खूप मोठं आहे आपण पाहायला गेला बॉडी लँग्वेज आपण पाहतोय डेरिव्ह टीमची खूप पॉझिटिव्ह पाहायला मिळते त्याचं कारण 71 धावा त्यांच्याकडे होत्या गोलंदाजांना चांगला आत्मविश्वास मिळाला आणि गोलंदाजाने आत्मविश्वासावरती आपण पाहायला गेला सार्थक गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये केली यास भोकरपाडा टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची यावेळेस पाक फुटला जाऊन फक्त स्लाइस केलं सॉफ्ट हँडेड क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा टिपला जेल आणखीन एक झटका क्रमांक 7 बसवय आकाशच्या स्वरूपात रोहिंजन टीमला
पाटील टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभेच्छा असतील सायकलबाई टीमला. भोकरपाडा म्हटलं की नक्कीच आमची आवडती टीम आणि आवाज खूप चांगली माणसं आहेत, आम्ही देखील अनुभवलं. 7 विकेट डाऊन, परंतु यावेळेस काय खेळलंय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईट +4 अशा 5 धावा या बॉल वरती येतील. आता गरज असेल शेवटचे 5 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. पण पाहतो प्रणाल पाटील बल्लू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, फिरून मारला, शपथ झाला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ बॉल चाललाय सीमा पार. मनसे ट्रॉफी मधला दिमागदार षटकार. सेनेचे आपण पाहतो आणखीन एक चांगला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. आर्यन यंगस्टर आहे, आपण पाहायला गेला त्याला संधी प्रमोट केलं गेलं. आपण पाहायला गेला विकेट नंबर 9 वरती तो बॅटिंग करतो. आता करायचे तुम्हाला 2 चेंडूमध्ये 31 औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. यावरचा बॉल फुल टॉस पाहायला मिळाला, फिरून मारलाय बॉलला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक. या बॉल वरती फक्त एक सिंगल म्हणजे एक अवघा एक बॉल बाकी असावा आणि याबस गरज असेल आता 30 या धावसंख्येची. म्हणजे आपण पाहायला गेला तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना 71चा अगदी दमछाक झाली साई 11 रोहिंजन या टीमची. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसवलाय बल्लूना, मॅच जिंकली श्री गणेश टेरवली टीम ना. अभिनंदन टीम, हार्ड लक. साई 11 नवीन वसाहत रोहिंजन टीम टॉस साठी लगेच या, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरज नाहीये. आक्रमक बॅटर ब्रँड ऑफ डेरवली बल्लू प्रणाल पाटील ठरतोय. 11 बॉल्स मध्ये 43 धावा ज्याने केल्या तो प्रणाल पाटील अर्थात बल्लू ठरतोय मॅन ऑफ द मॅच.